बघा या टाइपचा प्रश्न तुमच्या फायनल एक्झामिनेशन मध्ये असेल. काय प्रश्न? 400 वोल्ट ऑब्लिक 100 वोल्ट ट्रान्सफॉर्मर. एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याचा प्रायमरी व्होल्टेज किती आहे? 400 वोल्ट आहे. सेकंडरी व्होल्टेज 100 वोल्ट आहे. ओके, सो E2 E1 इज गिवन. ट्रान्सफॉर्मर हॅज टेक अ नो लोड करंट I0 दिले किती? 5 एंपियर. I0 5 एंपियर ॲट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग. म्हणजे कॉस ऑफ I0 किती दिले? 0.2 दिले. 0.2 लॅगिंग. नो लोडचं काय दिलंय? पॉवर फॅक्टर दिलाय नो लोडचा आणि नो लोडचा करंट दिलाय. पॉवर फॅक्टर नो लोडचा पॉवर फॅक्टर दिलाय 7. सेकंडरी वाइंडिंग सप्लाय अ लोड करंट ऑफ 100 एंपियर. तर सेकंडरी वाइंडिंगचा सप्लाय लोड करंट किती दिलाय? 100 वाइंडिंग दिला म्हणजे I2 दिले. I2 किती दिलंय? 100 दिलं. I2 किती दिलंय? 100 दिलंय. ॲट पॉवर फॅक्टर ऑफ 0.8 म्हणजे कॉस ऑफ I2 किती दिलंय? 0.8 दिलंय. फाइंड द प्रायमरी करंट. मग I काढायचं तुम्हाला. काय करायचंय? I काढायचं. तर तुम्हाला I काढण्यासाठी तुम्हाला पहिले तर काय करावं लागेल? तुम्हाला माहिती आहे नो लोड असला तर हे दोन करंट तुम्हाला आठवतील. या टाइपचे न्यूमेरिकल सुद्धा आपण घेतले. तर हा कोणता आहे? IC आणि हा IM. मॅग्नेटायझिंग करंट आणि ओव्हर करंट आठवते. तर IC इक्वल्स टू काय होतं रे? I0 cos phi आणि IM इज इक्वल्स टू I0 sin आठवतं तुम्हाला? आणि I0 इज इक्वल्स टू IM प्लस IC. या टाइपचे न्यूमेरिकल आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितले. आता काय करायचंय बघा, हे नो लोड साठी झालं. आता लोडेडचा हा पहिला न्यूमेरिकल. लोडेड साठी काय? तर हा जो I1 करंट आहे याला आपण इफेक्टिव्ह प्रायमरी करंट म्हणू. काय म्हणू? I1 इफेक्टिव्ह प्रायमरी. तर हा काय असतो? जो सेकंडरी मधला करंट फ्लो होतो त्याचा प्रायमरीला ट्रान्सफर केलेला करंट आणि नो लोड करंट याचा व्हेक्टर सम असतो. कोणता? नो लोड करंट माहिती तुम्हाला. आता सेकंडरीचा जो करंट आहे त्याचा इफेक्टिव्ह प्रायमरी म्हणजे सेकंडरीचा कंपोनंट प्रायमरीला शिफ्ट केल्याच्या नंतर I2 डॅश येईल. म्हणजे I2 डॅश आणि I0 याचा जो वेक्टर सम असेल ना तो असेल I1. मग त्या I1 चा फॉर्म्युला बघा कसा डिराइव होईल. सो I1 इज इक्वल्स टू I2 डॅश प्लस I0 डॅश प्लस ट्वाइस I2 डॅश I0 इनटू कॉस ऑफ phi. आणि phi म्हणजे काय? ह्या दोन्ही अँगल मधला फरक. यातला अँगल मायनस यातला अँगल म्हणजे उरतो केवढा? एवढा अँगल. इथं लक्षात. तर cos ऑफ phi0 मायनस phi2 हा फॉर्म्युला आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे. I1 काढायचं. काय काढायचं हे संबंध तुम्हाला? हे संबंध जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही डायग्राम इथे काढली. नाही तर इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ द डायग्राम. तुम्हाला हे नो लोड साठी तर ठीक आहे. आता ही इफेक्टिव्ह करंट ऑफ प्रायमरी काय म्हणलं? फाइंड द करंट इनपुट प्रायमरी. तर प्रायमरीचा करंट काय असेल? इफेक्टिव्ह ऑफ सेकंडरी म्हणजे हा सेकंडरी इकडे जे आहे त्याचा इफेक्टिव्ह शिफ्ट केलेला आणि हे I0 याच्या वेक्टर सम एवढा असेल म्हणजे एवढा असेल. कळून राहिलं? तर बघा आता गिवन काय दिलेलं आहे? E1 दिलं, E2 दिलं. याच्यावरून E1 E2 काय असते? हे दिलेलं आहे इनपुट. I0 I2 cos of phi वगैरे वगैरे सगळे काय काढायचं? I1 काढायचं. I1 चा फॉर्म्युला हा. आता cos phi0 माहिती आहे तुम्हाला? त्याच्यावरून phi0 काढा. cos इनव्हर्स ऑफ आन्सर करा. हे 78.46. तर मग 78.46 चा एक अँगल काढा हा वाला. आणि इथं I0 एवढी लाईन मारली 5 एंपियर साठीची लाईन. किती एंपियर साठीची? 5 एंपियर साठीची मारली बाजूला. आता बघा cos ऑफ phi2 दिलं 0.8. मग cos phi2 इज इक्वल्स टू 36.86. तर मग हे 36.86 चा एक अँगल घ्या. हा कितीचा घेतला होता आपण? 78.46 आणि हे किती? 36.86. तर हे phi2 काढून घ्या. किती एंपियर काढायला लागेल तुम्हाला? 100 एंपियर. तर ह्या हिशोबाने ही लांब लाईन आहे. या हिशोबाने
लांब आहे. मग हिचं इफेक्टिव्ह सेकंड तिकडे घ्यायचंय, तर मग काय करावं लागेल तुम्हाला, I2 डॅश काढावं लागेल. I2 डॅश इज इक्वल्स टू n टाइम I2. I2 डॅश इज इक्वल्स टू n टाइम I2. मग n काढावं लागेल. n काय असते, टर्न्स रेशो. n इज इक्वल्स टू E2 बाय E1. इथं कन्फ्युज होते परत, डायरेक्ट तुम्ही E1 बाय E2 हे असं दिलं म्हणून असं लिहिलं, तसं नाही. E2 बाय E1 म्हणजे काय, 100 भागिले 400. इथं जरी दिलेलं असेल तर आपल्याला E2 बाय E1 घ्यावं लागेल. त्याच्यावर n येईल, हे n इथं टाका. सो I2 डॅश इज इक्वल्स टू 0.25 म्हणजे हे आलं, आणि इंटू हे 100 म्हणजे आलं 25 एम्पियर. म्हणजे I2 डॅश किती रे, 25. हे किती आहे, 100 एम्पियर, आणि हे किती आलं, 25 एम्पियर. 25 I2 डॅश. आता हे 5 एम्पियर आणि 25 एम्पियर याचा इफेक्टिव्ह वेक्टर सम करायचं. मग आपण काय करणार आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरणार. काय वापरणार आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम काय म्हणतोय, फर्स्ट टर्म एज इट इज प्लस सेकंड टर्म एज इट इज प्लस ट्वाइस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इंटू कॉस ऑफ अँगल डिफरन्स. कॉस ऑफ दिस अँगल असतो. तर हे अँगल काय आहे, हा टोटल अँगल मायनस हा अँगल म्हणजे हा अँगल. येतं लक्षात, हा टोटल अँगल मायनस हा अँगल म्हणजे उरलेला हा अँगल. येतं लक्षात, तर तो घ्यायचा इथे. चला मग सिम्प्लिफाय करा. I2 डॅश इज इक्वल्स टू सॉरी I1 स्क्वेअर. लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये याचा स्क्वेअर असतो, चुकला म्हणजे. त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इंटू कॉस ऑफ अँगल डिफरन्स. टाका किती, 25 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म इंटू कॉस ऑफ अँगल डिफरन्स. वी आर गेटिंग 28.98 एम्पियर. Are you getting this? Such type of problem may ask for 4 marks. Okay. 4 मार्काला या टाइपचे प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वेळेस विचारला होता एक प्रॉब्लेम. ओके, सो राईट ऑन दिस.